हा टायर पण पूर्ण फ्लॅट झाला आहे. त्याच्यानंतर हा टायर बघा, हा पण पूर्ण फ्लॅट झाला आहे. आणि हा टायर बघा, हा पण पूर्ण फ्लॅट झाला आहे. तुम्ही सांगा एकाच वेळी 3 टायर कशी पंक्चर होऊ शकतात? रात्री मी 11 वाजता आला गाडी घेऊन पालघरला घेऊन, तेव्हा टायर व्यवस्थित होते आणि आता सकाळी बघतो तर गाडी पंक्चर झाली आहे. आता कोणी मस्ती केला आहे काय माहिती नाही. जेव्हा लोकांची गाडी लागते तेव्हा यायला कोणाला प्रॉब्लेम होत नाही, आणि माझी गाडी लागली यायला लोकांना प्रॉब्लेम होते. समोर कोणी येऊन बघून भेटा आणि सांगा गाडी लावू नका, मग मी बोलतो कोणाची कोणी गाडी हवा काढले त्यांना. फालतूगिरी असेल ना समोर येऊन बोला, गाड्यांची मस्ती करू नका. आता समजा मला क्लिअर बोलतो व्हिडिओमध्ये. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला हवं. आता मी जाणतो ग्राउंड साफ करण्यासाठी. तर मित्रांनी फोन केला की तुझी गाडीचे 3 टायर पंक्चर झालेत. आता 3 टायर कशी पंक्चर होऊ शकतात मला माहिती नाही. जाऊन बघायला लागेल की हवा काढलाय कोणी की काय माहिती नाही. जाऊन चेक करतो त्याला मित्र. हे बघितली मस्ती अशी असतात पोरांना, कोणी केलंय माहिती नाही. ह्या पण हवा, ह्यातली पण हवा काढलाय, त्यातली पण हवा काढलाय, आणि प्लस इथली पण हवा काढलाय. आता काय एकाच वेळी टायर पंक्चर तर होऊ शकत नाही. 3 कोणीतरी हवा काढलाय, कोणतरी मस्ती केला. तर कोणाला बोलणार इकडे? हे बघा समजू का? काल रात्री मी आलो 11 वाजता तेव्हा तर गाडी व्यवस्थित होती. आता बघा पूर्ण हवा काढल्यात. हा टायर पण पूर्ण फ्लॅट झाला आहे. त्याच्यानंतर हा टायर बघा, हा पण पूर्ण फ्लॅट झाला आहे. आणि हा टायर बघा, हा पण पूर्ण फ्लॅट झाला आहे. तुम्ही सांगा एकाच वेळी 3 टायर कशी पंक्चर होऊ शकतात? रात्री मी 11 वाजता आला गाडी घेऊन पालघरला घेऊन, तेव्हा टायर व्यवस्थित होते आणि आता सकाळी बघतो तर गाडी पंक्चर झाली आहे. आता कोणी मस्ती केला आहे काय माहिती नाही. जेव्हा लोकांची गाडी लागते तेव्हा यायला कोणाला प्रॉब्लेम होत नाही, आणि माझी गाडी लागली यायला लोकांना प्रॉब्लेम होते. समोर कोणी येऊन बघून भेटा आणि सांगा गाडी लावू नका, मग मी बोलतो कोणाची कोणी गाडी हवा काढले त्यांना. फालतूगिरी असेल ना समोर येऊन बोला, गाड्यांची मस्ती करू नका. आता समजा मला क्लिअर बोलतो व्हिडिओमध्ये. हा थकलो मी आता. कालू लागला हवाला. पंपात आणला आता, बघूया आता किती पडतोय पंपने. थकलो यार. चला आता हिचा नंबर पंप मंदार घेऊन आलोय. थोडीशी हवा भरली बऱ्यापैकी. बघूया अजून टाइम तर लागणार आहे. थकवा लागतो बघतो यार हवा भरता तिकडे लावा लागेल गाडी. हॉटेल का जय्यांच्या उतारात गाडी ना हवा भरली आता, आणि ह्यात हवा भरायच्या बाकी आहे. त्या हवामध्ये बाकी थकलोय. हीच गेले पंप आणण्यासाठी. आता तो पंप आणेल तर गाडी चालू करून हवा भरून घेत. आणि नाही होत त्या मशीननी पण हवा, पंपाने पण हवा भरणं होत नाही. हालत खराब होत. हा भाऊ आला ही तर पंप घेऊन भेटला का रे? दे आता हा पंप आला आणि बघूयात काय बोलत आपल्याला काय. हा वेगळा आहे. हा पंपाने आता हवा भरते का बघूयात. हे पण टायर ही मशीन लावल्यात आणि हवा भरतोय आम्ही आता. थोडीशी हवा भरली आहे. मशीन काही जास्त टाइम लागतो हवा भरला माहिती नाही का. त्याविषयी या पंपानेच हवा भरतो. पंप कुठे आलो तर पंपानेच हवा भरतोय. टाइम लागतो हवा भरला पण ठीक आहे. 20 वाजलेत, 12-20 झालेत, आणि 2 टायर मध्ये जेमतेम हवा भरले. थोडी आणि मागच्या टायरमध्ये हवा भरतच नाही. थकले हवा भर म्हणून पंप मारून 2 मशीन लावले. माझी पण मशीन खराब आहे. दुसरं त्यात एक भाऊ कुठे आणली होती मशीन, त्यांनी पण हवा भरली, बऱ्यापैकी हवा भरली, पण त्यांनी एवढं पण फास्ट भरत नाही. तर पंप मारून थकलो आम्ही. तर मग मी खायच्या सीटवर बसलो, हेच गाडी चालवतोय. फायनल जाऊन हवा भरून येतोय. हो थकलो रे. कोणतरी हवा काढली एवढी कोणी मस्ती करणार नाही. म्हणजे एकत्र 3 टायर पंक्चर होणार नाही. आता काय करणार, शिव्या पण देऊ शकत नाही. फॅमिली ब्लॉग आहे आपला, नाही तर अशा मोठ्या शिव्या दिल्या असताना ज्यांनी पण आता व्हिडिओ बघत असतीलच ते मला माहिती आहे. ज्यांनी जे व्हिडिओ बघत असेल ना त्याने समजून जावे. जर चुकून पण भेटले ना तुम्ही तर मग लक्षात ठेवा फक्त. मग चेक करून इकडे हवा भरून घेतो आम्ही. गाडी झालंय प्रॉपर पंप झालंय हवा भरून जातो आता. आणि बरं झालं ही त्या माझ्यासोबत, नाही तर माझी एकट्याची हालत खराब. हे थँक्यू बाबा. चल हे फ्लॉवर्स आम्ही कर्णबधीर स्कूलमध्ये गेलो होतो, त्या लोकांनी मुलांनी दिले होते. तुम्ही व्हिडिओ पाहिले असेलच. पण हे फ्लॉवर छान बनवलेत. लावली आता गाडी. जातोय घरी. मंदारकडचा पंप आणला, पंप पण घेऊन येतो. आणि घरी जाऊन फ्रेश होऊन परत जायचं ग्राउंडवर मुलं काम करायला लागले. नक्स आणि अश्विकाचं भांडण झालंय म्हणून अश्विका सॉरी बोलते ना. सॉरी बोलतो दादा ना. कान पकडते कान पकडते नाही. बस त्याला बस नक्षू किती दिदी सॉरी बोलणार बघ. कान पकड दिदी ना. नक्षू बघ रागावलाय बघ. नाही लगेच मारत होतो. लगेच मारायचं आपलं. लगेच मारला आपण बघू जा साधा काय करतो बघू. काय करतो बघ. काय करतो
फ्रेंडशिप आहे आपली, फ्रेंडशिप आहे, फ्रेंडशिप. अरे 1 वाजले आता आणि आपण जातो ग्राउंडवर. लोक काम करायला लागले का नाही समजत नाही, दिसत तर नाही इकडनं. तरी एक राऊंड मारतोय, समजेल तरी मुलं आहेत की नाही तिकडे. त्यांनी आता असं होईल की गेल्यात नाही ग्राउंडवर संडे असून सुद्धा. आणि नेक्स्ट संडेला आम्ही मकर संक्रांती निमित्ताने दरवर्षी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. फक्त गावाच्या लिमिटेड फक्त गावाची मुलं असतात त्यामध्ये, आणि तेही असणार आहे. तर म्हणून ग्राउंड साफ करायच्या मागे लागलेत मुलं. घरी आलो नाही कारण मुलं ग्राउंड काम करत नव्हती, जास्त मुलं अवेलेबल दिसत जेवायला गेली होती. जेवलो आणि एवढं तिकट गेलं म्हणून जेवण फाईट पितो यार खूप तिखट. तू काय राग काढला का आज? राग काढला, राग म्हणून आज खूप जास्त जेवण तिकट भयंकर. ग्राउंड साफ करायला लागलं आता मी. पोळ्यात बसले इकडे जागा रे. हा का पेट्रोल संपलं, पेट्रोल टाकतोय. डोळ्यात उडलं रे दगड काहीतरी. मशीन भाई प्रूफ आहे मी एवढा साफ केलाय. हा तक्षणी घेतलंय भाई. कंबर दुखायला लागते ना, प्रेशर येतं कंबरेवर. अक्षय करतोय एक एक आम्ही सर्वजण काम करतो इकडे. काम चालू करण्याच्या आधीच मशीनचे लागले वांदे. अरे कच्चा सगळं अडकलाच वाटत. हा बबल जातच ना, एअर पकडलं एअर. थोडासा ग्राउंड साफ झालाय पण आता काय जात नाही. मशीन चालू होत नाही, चालू होत नाही. मस्त सनसेट होतोय. आणि आता आम्ही आलो समुद्रावर खेळण्यासाठी. 5:45 वाजता लागले, अजूनपर्यंत मुलं नाही. हे बघा गोलपोस्ट तिकडे आमचे कधी खेळतील माहिती नाही. चला लवकर एक दिवस खेळायला भेटतो, त्यामध्ये पण लेट करतात पोरं. हे बॉल कुठे आहे? बॉल आला, तो बॉल इकडे मागे येतोय. हे लवकर खेळून आलो मी. 7:30 वाजलेत. आणि जेवायला काय केलं पुन्हा? जेवायला काय घ्यायचं? हो बटाटा वांगे आणि काले. हे काले आहेत. मस्त मजा जेवायला. आजचा ब्लॉग गेला नसेल कारण की मी काल सकाळी वाजता का ब्लॉग शूट नव्हता गेला. म्हणून आज ब्रेक घेतला. आज ब्लॉग येणार नाही आपला, उद्या ब्लॉग येणार आहे. आणि सगळं भूक लागला जेवून घेतले. पाहायला जायचं मला झाडी करायची आहे. नक्की केस सुद्धा कापायचे. तर चला जेवून देतोय आणि लगेच जातो पालघरला जेवायला. बघा मस्त कांदा बघितलं. काय आलंय? पैसे एवढे तुझ्याकडे? ओहो मस्त, खूप पैसे तरी तुझ्याकडे. आहो किती आहेत एवढे? बापरे पैसे पण नक्ष किती आहेत. वा मस्त. चला मी जेवून घेतो मस्त. का हे बघा नक्ष जातो जाता हो. लोचिन का पाहिजे? मॅग्नेट आहे, मॅग्नेट जादू खेळतो. वा नक्ष मस्त रे, मला माहिती तर ते हाय फाय कर नक्ष. रे बाईक आता राग केला. आता कोण करणार केलं? बाय बाय. 8:20 झालेत आणि आम्ही निघालो आता पालघर जाण्यासाठी. जेवले मस्त, घरी जाऊन पटापट जातोय. नक्की केस पण कापायचे आणि माझ्याकडे दाढी सुद्धा करायचं आहे. तर मग आता मी निघालो पटकन. 9:30 वाजलेत आणि आलो आता घरी. चला आता नक्षला आहे. आत्ता गाडी ठोकलीची. मी हँडब्रेक काढत नव्हता, हँडब्रेक लावणार नव्हतं. बाप रे बाप. हँडब्रेक लावून घेतो. गाडी गेली मागे. चला गाडी बंद करू आपण, जाऊयात घरी. आणि मी आणि नक्ष जातोय. नक्षी हेअर कटिंग करण्यासाठी आणि माझी बिअर काढतो ना. असो चलो फटाफट. नक्षीला झोप आली होती. नक्षीला फटाफट चल जावं. उद्यापासून स्कूल चालू आहे. न्यू इयर नक्षू, नवीन वर्षाची न्यू स्कूल चालू होतं ना उद्यापासून. चलो नक्षला हेअर मसाज देतो मी. बरं वाटतंय ना? मस्त मी असं काढून त्याला हेअर डोक्याला, त्याला मजा आलाय. झोपू नको, केस काढ तुला. हा तावा करता. किती झोप आलाय बघा, हे डोळे बघा. नच्चू झोप आलाय भरपूर. टाइम बघा 10:25 झाले. नक्षला पाठवला आणि आधीच त्याला खूप जास्त झोप आली होती म्हणून सुट्टी त्याला घ्यायला होती. तो गेला आणि आता माझे पण वेळ झाले. मी पण घरी जातोय. ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बस ऐसे बच्चे लोक बिल्डिंग मध्ये गाडी
फक्त पोहवतो काही गरज नाही याला. आणि आज तुम्ही पाहिलं पूर्ण दिवसामध्ये की माझ्या गाडीचे 3 टायर पंक्चर केले होते, झाले तर नव्हते गॅरंटेड श्योर. मी जे पण केले होते ते माझ्या एरियातला केले होते, त्यापैकी कोणीतरी गॅरंटेड. आणि मी क्लिअर आता ब्लॉगमध्ये पण बोलतोय. काय भेटते तुम्हाला हे सर्व करून? हां, काही प्रॉब्लेम आहे का? जेव्हा दुसऱ्यांचे गाड्या लागतात तेव्हा तुम्हाला करण्याची हिंमत नसते, आणि जेव्हा माझी लागते तर तेव्हा तुम्हाला असं काही ना काही नसेल जायचं असतं. ठीक आहे, ज्यांनी कोणी केले त्यांना कर्म त्यांचं भेटणार आहे. ठीक आहे, मला आता एवढंच बोलायचं आहे. आजचा ब्लॉग मध्ये संपवतोय. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.